नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजे गणितीय तार्किकता। गणितीय तार्किकता भाग 22, ज्यामध्ये आपण लेटर सिरीज किंवा अक्षर मालिका या टॉपिकच्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। अक्षर मालिका भाग 1 मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट, त्याचबरोबर किती प्रकार आहेत, त्यानंतर भाग 2 मध्ये आपण काही ओल्ड क्वेश्चन पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्न, आणि भाग 3 मध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण त्याच टॉपिकवर म्हणजे लेटर सीरीजवरच या अगोदर म्हणजे ऑगस्ट 2011 आणि नोव्हेंबर 2011 मधील काही प्रश्न आणि काही सराव प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात। प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न आलाय हा 26 नंबरचा प्रश्न आहे। सेट एक्झाम ऑगस्ट 2011 ला प्रश्न आलाय की पुढील अक्षर क्रमिकेत योग्य पर्याय वापरून रिकामी जागा भरा। ए सी डी जी एच आय आणि शेवटी आहे यू व्ही डब्ल्यू एक्स वाय। काय थीम आहे हे बघा। हे माझ्या सोयीसाठी मी एबीसीडी करून घेतली। हे बघा, हा ए मध्ये बी सुटला, पुढे सी डी आहे, हे बघा सी डी, नंतर जी एच आय, हे बघा हा जी एच आय, मध्ये दोन सुटले म्हणजे एक घेतला तर एक सुटला, दोन घेतले तर हे दोन सुटले, तीन घेतले म्हणजे आता तीन सुटणार जे के एल। आता उत्तर काय येईल आपलं बघा। आता आपल्याला काय करायचं आहे, उत्तर कोणतं काढायचं की त्यामध्ये आता चार आलेले पाहिजे। मग बा एम एन ओ पी, बघा सी नंबरचं उत्तर एम एन ओ पी हे झालं आपलं उत्तर। आता चार सोडा परत, बघा 1 2 3 4, हे चार मध्ये इथं ब्लँक झाले। आता हे चार सुटले, पुढे आलं पाहिजे यू व्ही डब्ल्यू एक्स वाय। आले का यू व्ही डब्ल्यू एक्स वाय, म्हणजे 5 आले। उत्तर मिळालं ऑप्शन नंबर सी। म्हणजे आणखीन आपण असं म्हणू, इथं 1 चा फरक, इथं 2 चा फरक, इथं 3 चा फरक, इथं 4 चा फरक, येतं लक्षात। 1 2 3 4 चा अशा प्रकारे फरक होता। पुढचा पहा आता प्रश्न हा आहे 27 नंबरचा प्रश्न, नोव्हेंबर 2011 ला आलेला आहे। काय आहे बी डी जी के, बघा हा बी, नंतर हा डी, डी नंतर हा जी, जी नंतर हा के। काय झालं, 1 चा फरक, 2 चा फरक, 3 चा फरक, सेम थीम। मग आता काय येईल 4 चा फरक, 1 2 3 4, एल एम एन ओ सुटले आणि उत्तर आलं पी, ऑप्शन नंबर ए। पुढचा प्रश्न आहे आपला आता। आता बघा इथे तुम्हाला क्वेश्चन क्रमांक दिसत आहे 33। मग आता 1 ते 32 कुठे आहेत, तर जो आपला लेटर सिरीजचा पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे त्यामध्ये 1 ते 32 प्रश्नांवर डिटेलमध्ये चर्चा केली आहे। आता आपण 33 नंबरचा प्रश्न पाहू। काय बघा, झड एक्स यू क्यू क्वेश्चन मार्क आणि एफ म्हणजे रिवर्स आहे। बघा झड नंतर एक्स, एक्स नंतर यू, यू नंतर क्यू, क्यू नंतर क्वेश्चन मार्क आहे आणि नंतर डायरेक्ट एफ आहे, बरोबर। म्हणजे याचा अर्थ काय आहे, गॅप आहेत बघा। मग आता गॅप कसे कसे आहेत या गॅपवरती आपण चर्चा करूयात। बघा इथं 1 सुटला, इथं 2 सुटले, 1 चा गॅप, 2 चा गॅप, 3 चा गॅप, म्हणजे आता किती जाईल 1 2 3 4 चा गॅप येईल। हे 4 सुटले, उत्तर आलं यल, ओके, पर्याय क्रमांक बी। आता पुढे 5 सुटले का पहा, 1 2 3 4 आणि 5 चा गॅप, बरोबर। म्हणजे 1 2 3 4 5 चा गॅप होता, पण कसा रिव्हर्स गॅप होता। पुढचा प्रश्न आहे आपला, बघा टी एस क्यू एन जे, टी कुठे आहे आपला, हा टी, नंतर एस, नंतर क्यू, नंतर क्यू, क्यू नंतर एन, एन नंतर जे। कितीचा गॅप आहे, इथे गॅप नाही म्हणजे 0, इथे 1, इथे किती आहे 2, इथे किती आहे 3, म्हणजे आता पुढे किती असणार 1 2 3 4, हा 4 चा गॅप असेल आणि उत्तर काय येईल ई, पर्याय क्रमांक सी। पुढे पाहायचं आहे आपल्याला। पुढचा प्रश्न आहे आपला ए झेड सी एक्स ई व्ही जी टी। ए झेड बा, ए झेड सी एक्स
EV GT म्हणजे काय झालं, मध्ये किती सुटला, 1 1 1, मग आता मध्ये 1 सुटला आणि उत्तर आलं IR, ऑप्शन नंबर डी, आय आणि आर. हां, म्हणजे RI नाही, IR, वरतून इकडनं इकडे म्हणजे डाऊनवर्ड झालेला आहे. तुम्हाला एक थीम समजून घ्यायची आहे. इथे आपण E ते M वरती लिहिले आणि Mच्या डाऊनला खाली N घेतला आणि बरोबर Eच्या खाली काय घेतला, झड. पुढे बघा BDG. आता लगेच तुम्हाला इथे काय कळतंय ते पहा. हे बघा, B नंतर आहे C, C नंतर आहे D, D नंतर E, मग E नंतर काय येणार आता F, म्हणजे सरळ सरळ ABCD. बघा, D नंतर E, E नंतर F, F नंतर G, G नंतर काय येतं H. आता पहा G H I J, म्हणजे आता पुढं काय येणार K, F H K. कुठे, पर्याय क्रमांक B मध्ये आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात. CXDW. बघा CXDW म्हणजे काय झालं, डाऊनवर्ड, नंतर कर्ण आणि परत डाऊनवर्ड. येतं लक्षात. पुढे पहा EVEF, EVFU. पुढे पहा GTHS म्हणजे आता उत्तर काय येईल IRJQ. बरोबर आहे, IRJQ. कुठे आहे IRJQ, ऑप्शन नंबर बी मध्ये आपलं उत्तर येणार आहे. डाऊनवर्ड, नंतर कर्ण आणि परत डाऊनवर्ड. पुढे आता ADBEC. काय तर्क आहे याच्यामध्ये, 5 अक्षर आहेत, काही घाबरून जायचं काम नाही, सोपं आहे, फक्त थीम लक्षात घ्यायची. बघा ACCEEG आणि पुढे काय, म्हणजे ए नंतर काय झालं, इथे सुटला B, नंतर C नंतर सुटला D, E नंतर सुटला F, F नंतर सुटला G, नंतर आता सुटला H, आता काय येईल I. समजतंय का काय झालं, सरळ सरळ मध्ये एक सोडून पुढचं घेतलं. मग बघा D नंतर काय झालं, आता E आला, म्हणजे काय ABCDE, E नंतर F, F नंतर G, G नंतर पुढं काय येणार आता H. म्हणजे आधी सुरुवातीला नंबर 1ला काय होतं +1, नंतर काहीच नाही +0 म्हणजे पुढचा लगेच. आता बघा BD परत 1 सुटला, D नंतर EF, F नंतर GH, H नंतर IJ. येते लक्षात, IHJ असं आपला तर बनायला लागलं. पुढे पहा आता EF, FG, GH, HI म्हणजे गॅप नाही, सरळ सरळ कसं आहे +1 +0 +1 +0. येते लक्षात, +1 +0 +1 +0 या पद्धतीची ती थीम होती. बरोबर. आता मग शेवटच्याला काय, परत प्लस गॅप, CD नंतर E नंतर F नंतर G नंतर H गेला, H नंतर I नंतर J गेला, J नंतर आता K, शेवटचा येणार K. म्हणजे IHJIK कुठे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन. आता इथे ABCD नाही आहे, आधारित ABCDवरच आहे, फक्त थीम समजून घ्या काय. DWWD म्हणजे हे दोन्ही सोबत आले. आता परत D आला, पण D वाढला, 2D 1W, परत W सोबत आला 2D आणि इथे गॅप आला आणि पुढं आलं WWDD. म्हणजे साहजिकच काय आहे, काय इथं काय येणार DW. बरोबर. मग आता हे Wला हा W जोडला गेला, आता पुढं काय येणार, ह्या Dला हा D जोडला, 3D आणि WW. मग पुढं काय येईल आता WWDDD, त्याच्या पुढं काय येईल DDDWWW. म्हणजे 2 अल्फाबेट सारखे सोबत आणि एक एक ना वाढत जाणार. मग आपलं उत्तर झालं DDWW, पर्याय क्रमांक C. आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. आपल्याला दिलंय रिझन शब्द दिलाय आणि पुढं असं काहीतरी दिलंय. काय झालं, पहिला वर्ड कॅन्सल केला आणि EASON दिला, पुढं दिलं EASO म्हणजे शेवटचा कॅन्सल केला. आता राहिला ESO, पुढे आला, मग आता काय होणार, परत पहिला कॅन्सल आणि पुढं काय येणार ASO. लक्षात, उत्तर मिळालं पर्याय क्रमांक C. त्याच्या पुढं काय होईल, हा O कॅन्सल होईल आणि पुढं येईल AS.
त्याच्या पुढं काय होईल, हा ए कॅन्सल होईल, शेवटी येईल यस, आणि नंतर यस कॅन्सल झाला तर मालिका कंप्लीट झाली. समजते? बघा अशा प्रकारे आपण लेटर सिरीजवर 3 व्हिडिओ बनवलेत. वेळ मिळाल्यास परत एक व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. पहा, महाराष्ट्र सेट सराव परीक्षा 2024. तर 7 एप्रिल 2024ला जी सेट परीक्षा आपली होणार आहे, यासाठी आपण एक 15 पेपरची जी PDF स्वरूपात तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवल्या जातील टेस्ट सिरीज सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला 500 रुपये फीस फोनपे किंवा गुगल पे करायची आहे. ती 9823247191 या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायची आहे, जिथे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. आता हे पेपर तुम्हाला कसे मिळतील, तर ह्याच्या तारखा दिल्यात. या तारखांना पेपर मिळेल सकाळी 11 वाजता PDF, 2 वाजता ॲन्सर की, संध्याकाळी 8च्या नंतर व्हिडिओ. जर तुम्ही हा व्हिडिओ नंतरही पाहतायत या तारखांच्या नंतर, तर त्या तारखेपर्यंत झालेले पेपर तुम्हाला लगेच मिळतील. राहिलेले पेपर त्या नियोजनाप्रमाणे मिळतील. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल ज्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तेही जॉईन करा. धन्यवाद.